हरे कृष्ण. भगवत गीता अध्याय 2 सांख्य योग श्लोक 64. रागद्वेष विमुक्तैस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. राग, आसक्ती, द्वेष आणि अनासक्ती विमुक्तही यांपासून जो मुक्त झाला आहे तो परंतु विषयान इंद्रिय विषय इंद्रियैही इंद्रियांनी चरण वावरणारा आत्मवशयही स्वतःच्या नियंत्रणात असलेला विधेयात्मा नियमित स्वातंत्र्याला अनुसरणारा प्रसादम भगवंतांची कृपा अधिगच्छती प्राप्त करतो. पण आसक्ती आणि अनासक्ती यांपासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. तात्पर्य: यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे की मनुष्य कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत त्याची इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत त्याचे कोणत्याही क्षणी पतन होण्याची शक्यता असते. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याची विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते, म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो. भक्त जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट करू शकतो, आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो सामान्यतः स्वतःच्या तृप्तीकरिता आवश्यक असणारी कोणतीही कृती मुळीच करणार नाही. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन असते, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपाच आहे. भक्त जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहैतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण.